चंद्रपुर के गांधी चौक स्थित मनपा कार्यालय के पार्किंग परिसर में 6 अप्रैल को भारतीय जनता पार्टी के स्थापना दिवस के अवसर पर भव्य कार्यक्रम और सभा का आयोजन किया गया। पूरे क्षेत्र में उत्साह का माहौल देखने को मिला, जहां पार्टी कार्यकर्ताओं और समर्थकों का जोश चरम पर था। कार्यक्रम के दौरान जय बीजेपी के नारों से पूरा परिसर गूंज उठा। इस अवसर पर हजारों की संख्या में लोगों की भीड़ उमड़ी, जिससे आयोजन की भव्यता साफ झलक रही थी। कार्यकर्ताओं ने झंडे, बैनर और पोस्टर के साथ अपनी उपस्थिति दर्ज कराई और पार्टी के प्रति अपनी निष्ठा व्यक्त की। कार्यक्रम में स्थानीय नागरिकों की भी अच्छी भागीदारी देखने को मिली, जिससे आयोजन और भी प्रभावशाली बन गया। सभा में बल्लाल शाह के विधायक सुधीर मुनगंटीवार मुख्य रूप से उपस्थित रहे। उन्होंने अपने संबोधन में पार्टी की उपलब्धियों और भविष्य की योजनाओं पर प्रकाश डाला। साथ ही कार्यकर्ताओं को आगामी चुनावों के लिए तैयार रहने का संदेश देते हुए संगठन को और मजबूत करने का आह्वान किया। इस दौरान सुधीर मुनगंटीवार ने घोषणा की है कि अगले वर्ष 6 अप्रैल को पार्टी का स्थापना दिवस 10,000 कार्यकर्ताओं के साथ चांदा क्लब ग्राउंड में भव्य रूप से मनाया जाएगा। साथ ही उन्होंने बताया कि महानगर पालिका में जिन कार्यकर्ताओं के साथ अन्याय हुआ था और जो पार्टी छोड़कर चले गए थे, उनकी घर वापसी कराई गई है। उन्होंने अपने संबोधन में स्पष्ट चेतावनी देते हुए कहा कि बाहर से पार्टी में आने वाले लोग इसे अपनी निजी पार्टी समझने की भूल ना करें। उन्होंने जोर देकर कहा कि भारतीय जनता पार्टी के लिए देश सेवा सर्वोपरि है और जो लोग केवल पद या कुर्सी के लिए पार्टी में आते हैं वे लंबे समय तक टिक नहीं पाते। जे कार्यकर्त्यांनी महानगरपालिका निवडणुकीत दुसऱ्या पक्षातून निवडणूक लढवली, अपक्ष लढवली, त्यांना पुन्हा पक्षात घेण्याचा तुम्ही निर्णय घेतला? ते पक्षात घेण्याचा निर्णय नव्हे, त्यांना पक्षातून बाहेर काढूच नव्हतं। आणि जेव्हा नेत्यांशी चर्चा झाली तेव्हा ज्यांच्यावर आपण अन्याय केला, एबी फॉर्म दिले नाही आणि म्हणून त्यांनी रागाच्या भरात अपक्ष उभे राहिले, तरी ते भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान इतक्या वर्षापासूनचे कार्यकर्ते आहेत। जर आपण बाहेरच्यांना प्रवेश देऊ शकतो, तर जे आपल्या गोत्राचे आहे, आपल्या रक्ताचे आहे, ज्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विस्तारासाठी सत्ता दूर दूरपर्यंत दिसत नव्हती तेव्हा काम केलं, तेव्हा अशा प्रसंगी बाहेरचे पाहुणे घरात आणि घरातले मात्र बाहेर असं होता कामा नये। आणि यासाठी सर्वांनाच जेव्हा मी माहिती घेतली, कोणालाही पक्षातून काढलेलं नव्हतं, आज त्यांना माहिती करता पक्षात प्रवेश दिला असं मी घोषित केलं। जेव्हा की पक्षात प्रवेश नव्हे तर ते पक्षातच होते, काही काळापुरता बाहेर गेलं। भाऊ, बारामतीमध्ये काँग्रेसने उमेदवार दिलेला आहे, बिनविरोध निवड करण्याची जी इच्छा होती त्याला कुठेतरी तडा गेलेला आहे। नाही, ठीक आहे, तर राजकीय पक्षांनी आपापले निर्णय करायचे असतात। त्या पक्षांनी जर तसा निर्णय केला असेल तर शेवटी जनता सार्वभौम आहे। जनतेच्या न्यायालयात कोण खरा त्यांचा उमेदवार आहे, कोण विजयी व्हावा हे तर जनता ठरवते। शेवटी एखाद्या पक्षाने आत्मघात करण्याचा संकल्प केला असेल तर आत्मघात करण्याची त्यांची इच्छा जनता पूर्ण करते। आमदार असेल किंवा माजी मंत्री असेल गैरहजर आहे, नाही, काही लोक गैरहजर असतात, काही लोकांनी महापौराच्या विरुद्ध सुद्धा काही गोष्टी केल्या, तर ते योग्य क्षणी योग्य निर्णय पक्षाचे होत असतात। आम्ही संकल्प केला पक्ष एवढा मजबूत करायचा की आता पुढच्या साधारणतः 1 वर्षात आम्ही 10,000 सक्रिय कार्यकर्ते करण्याचा संकल्प केला आणि पुढच्या 6 एप्रिल 2027 रोजी आमचा स्थापना दिवस चांदा क्लबवर करण्याचा आम्ही निर्णय केला। काल सुद्धा काही ठिकाणी अनेकांनी पक्षाचा प्रवेश केला आहे। तर मला वाटतं जे गैरहजर असतील त्यांना निरोप दिल्यावर जर ते गैरहजर असतील तर मग ती त्यांची चूक आहे। थँक्यू। मी स्मरण करतो व माझ्या वतीने तुमच्या सर्वांच्या वतीने त्यांना मनापासून अभिनंदन करतो। आपने जो संकल्प किया वो संकल्प आज पूरा हुआ है। पंडित दीनदयाल उपाध्यायांनी मानववादाची कल्पना विचार मांडत पंडित दीनदयाल उपाध्यायांनी अंत्योदयाची कल्पना मांडवी। कि आखिरी पंक्ति में बैठे हुए व्यक्ति के जीवन में बदलाव करना, यही जनसंघ का विचार होना। खरं तर मी सौभाग्यशाली आहे की वयाच्या 15व्या वर्षी याच चौकामध्ये जनता लोकसभेचे उमेदवार श्री विश्वेश्वरराव महाराज आज ते आमच्यामध्ये नाही, की वय वर्ष 15, पण तेव्हा याच चौकात मानापानाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला, रुसवा नको ग
दिनाचा मोठ्याने उतारा काढला. लगीन घाई सुचून देई खरेदीने पणा काढला. खरेदीला वर्षीधीने उत्साह नवा आणला. बांधला बसता